सर नमस्कार. मी नमस्कार. आपल्या युवा राज्यामध्ये आपलं स्वागत आहे. सर मी अजय कुमार गाडेकर. सर आपण जे पुस्तक प्रकाशन केलं त्या पुस्तकासंदर्भात आपण या ठिकाणी एक विचारणा करत आहोत. तर आपल्या पुस्तकाचे नाव काय? धन्यवाद सर, आपण यासाठी आम्हाला आमंत्रित केलं. आमच्या पुस्तकाचं नाव आहे दी महाराष्ट्र अर्थ सायन्स PYQs कॉम्पेंडियम. आणि हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले? हे पुस्तक स्पेशली आपण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांकरता डेडिकेट केलेलं आहे. त्यामुळे याकरता आम्ही औचित्यसुद्धा महाराष्ट्र दिनाचं पाळलं होतं आणि आम्ही 1 मे रोजी प्रकाशित केलेले आहे. आणि ह्या मी ऐकलंय की कसा असतो, प्रत्येक माणसाच्या मागं कुठला ना कुठला तरी एखादा त्याला गुरुवर्य एक मार्गदर्शक म्हणून असतोच. आणि त्या अनुषंगाने तो माणूस त्या पुस्तकाचा असो की कुठल्याही या विद्यार्थी जीवनात असताना या पुस्तकाला प्रकाशन करण्यासाठी जे आपणास मार्गदर्शन, जसं की आपण सांगतो की एखादा विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा शिक्षण घेत असताना तो शिक्षकाच्याच अनुषंगाने परिपूर्ण होण्याच्या हेतुअर्थी एक चांगला विद्यार्थी व सक्षम विद्यार्थी म्हणून आपण समजतो. तसंच ह्या पद्धतीमध्ये म्हणजे जसं की आपण पुस्तक प्रकाशित करण्याच्या हेतुअर्थी ज्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत ज्यांच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने तुम्ही हे पुस्तक प्रकाशन केलात, तर याबद्दल ते मार्गदर्शक कोण होते आणि त्या मार्गदर्शकांचे नाव काय? यामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रत्येक गोष्टीत साथ देण्याकरता माझे आई वडील आणि भाऊ हे तर प्रत्येक वेळी असतात. परंतु एक शैक्षणिक कामगिरी करत असताना त्यांचं मोटिवेशन घरचे आई वडील भाऊ यांचं तर नक्की असायचंच. परंतु यामध्ये मला BSc मला भूशास्त्र विषय शिकवणारे तेजनकर सर, मग MSc असताना वंदरवाडकर सर, सोनार सर, आमचे BScच्याच गावंडे मॅडम, त्यानंतर माझ्या सध्या PhDच्या मार्गदर्शिका असलेल्या डॉक्टर सामंत मॅडम असतील, तिथले सध्याचे विभाग प्रमुख हुमने सर असतील, अकोल्याचे शिवाजी सायन्सचे विभाग प्रमुख गायकवाड सर असतील आणि कित्येक जण जे आहेत की यांच्याशी मी सल्लामसलत केलेली होती आणि त्यांनी वेळोवेळी मला हे पुस्तक लिहिण्याकरता किंवा यातील क्वेश्चन आन्सरमध्ये अजून एक्सप्लेनेशन वाढवण्याकरता त्यांनी मदत केलेली आहे. सर मला या ठिकाणी एक अजून एक प्रश्न आहे. एकंदरीत हे पुस्तक कुठल्या विद्यार्थ्यांना, कुठल्या विषयाच्या विद्यार्थ्यांना हे बेनिफिट करेल? ह्या पुस्तक आपण मुख्यत्वे ज्या विद्यार्थ्यांचं MSc जिओलॉजी झालेलं आहे आणि जे सहाय्यक प्राध्यापक होण्याकरता महाराष्ट्र सेट ही परीक्षा देतात किंवा नेट परीक्षा देतात, परंतु आपण डेडिकेटेड यामध्ये जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे ज्यांना सहाय्यक प्राध्यापक व्हायचे भूशास्त्र विषयामध्ये, तर त्यांच्याकरता हे त्यांना बेनिफिट होईल. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे जे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय तसेच ऊर्जा मंत्रालय याच्या अंतर्गत येणारे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा असेल किंवा खनिकर्म विभाग असेल, यामध्ये कनिष्ठ सहाय्यक भूवैज्ञानिक पदे असतात. तर त्यांची जी परीक्षा आहे ती MPSC मार्फत घेतली जाते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. तर त्यांच्या ज्या काही परीक्षा असतात, तर त्यांचे जे काही मागच्या 15 वर्षांमध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांचे प्रश्नसंग्रह आपण या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांना ते भूवैज्ञानिक जे राजपत्रित अधिकारी पदे आहेत, तसेच विद्यापीठ किंवा कॉलेजेसमध्ये जे सहाय्यक प्राध्यापक भूशास्त्र विषयाचे आहेत, ज्यांनाही याची तयारी करायची किंवा या पदांवरती पोचायचे आहे, त्यांच्याकरता हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. सर 1 मे रोजी या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं एकमेव कारण काय? हे पुस्तक प्रकाशित करत असताना यामध्ये एक प्रामुख्याने मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की या पुस्तकाचा ऑथर मी आहे आणि प्रकाशकसुद्धा मीच आहे. ही सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रोसेसिंग पब्लिशिंगची मी एकट्यानेच केलेली. ज्यावेळी मी ISBN पोर्टलवरती यासंबंधी कार्य करत होतो, तर मला एक जवळपास 28 एप्रिलला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळालं की ISBN अलॉट झाला. मग त्यानंतर जे माझे गाईड्स आहेत आणि महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत, मी त्यांच्याशी सल्लामसलत केली. मग त्यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीण पाटील सर यांना विचारलं आणि मग त्यांच्याशी सल्लामसलत करून की आपण मग हे खास करून आपण हे महाराष्ट्रातील विद्यार्थी जे अभियोग्यता धारक आहेत, ज्यांना भूवैज्ञानिक किंवा सहाय्यक प्राध्यापक भूशास्त्र या विषयात
व्हायचं आहे तर त्यांच्याकरता आपण हे पुस्तक लिहितोय, तर मग 1 मेपेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो. तर मग त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने हे पुस्तक प्रकाशित करूया. आणि मग प्राचार्य सर आणि अध्यक्ष महोदय तसेच आमचे कनिष्ठ विभागाचे प्रमुख खिल्लारे सर यांनी त्याला हिरवा झेंडा दिला आणि मग त्या पद्धतीने आम्ही 1 मेला त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. तर एकंदरीत हे पुस्तक प्रकाशन करत असताना जे तुम्ही काय कालावधी लागला याबद्दल थोडक्यात माहिती. हे पुस्तक प्रकाशित करावं असं मी ज्यावेळी स्वतः या परीक्षांची तयारी करायचो तेव्हापासून माझ्या मनात होतं की आपण या पद्धतीचं पुस्तक असायला हवं, परंतु त्या पद्धतीचा वेळ मिळत नव्हता. मी यापूर्वी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत होतो. नंतर एक ऑगस्ट महिन्यामध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेजमध्ये या ठिकाणी रुजू झालो. मग त्यानंतर एक ते 1.5 महिना गेला. त्यानंतर एक दिवाळीपासनं माझ्या लक्षात आलं की आपण आता एक थोडासा आपल्या शैक्षणिक काम झाल्यानंतर एक थोडासा वेळ स्वतःला PhDच्या कामासोबत देऊ शकतो. आणि मग एक दिवाळीपासून म्हणजे जवळपास 7 ते 7 महिन्यापूर्वी मी हे काम करायला सुरुवात केली. सर, येणाऱ्या या पुस्तकाच्या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय सूची द्याल किंवा काय सांगाल? पुस्तकासंदर्भात काय एक लोकांपर्यंत या विषयावर अनुसरून अशी कुठली अशी जेणेकरून माहिती जे आगळीवेगळी प्रकाशन झालेली आहे आणि त्याच्यात काही असे मजकूर मुद्दे आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा एक खूप मोठा आशय बनू शकतो, याबद्दलचं? नक्कीच सर, याचा डिरेक्टली बेनिफिट सामान्य जनतेला किंवा सामान्य लोकांना नक्कीच होणार नाही आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा यापूर्वी क्रॅक केलेल्या आहेत ते त्या वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहेत, तर त्यांनी नक्कीच या विषयाचं महत्त्व, पाण्याचं महत्त्व, भूजलाचं महत्त्व हे सगळ्यांना त्या पद्धतीने माहिती आहे, परंतु ते त्यांना पटवून दिलं गेलं पाहिजे. हे पुस्तक त्या विद्यार्थ्यांकरता आहे ते जस्ट आता MSc फायनल इयरमध्ये किंवा MSc जिओलॉजी त्यांचं झालेलं आहे आणि त्यांना या पदापर्यंत पोचायचं आहे. तर त्यांना प्रिपरेशन करण्याकरता आपण कोणत्याही विषयाची किंवा कोणत्याही पदासाठी ज्यावेळेस एक्झाम असते तर ती प्रिपरेशन करत असताना आपण त्याचे PYQचं ॲनालिसिस करतो आणि ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं असतं. ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुमचा तो वेळ वाचेल आणि त्या पद्धतीनं जी काही ते एक्झामची स्ट्रॅटेजी तुम्हाला स्वतःची ठरवायची तर त्या पद्धतीचं ॲनालिसिस करण्याकरता हे पुस्तक नक्कीच महत्त्वाचं ठरेल. सर, हे पुस्तक प्रत्येक लोकांपर्यंत व प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी पुस्तकाचं काय एक जसं की ॲज अन ईमेल ID वगैरे समजा उदाहरणार्थ ॲज अ डिटेल्स काय सांगाल? नक्कीच. यामध्ये हे पुस्तक ज्यावेळी सध्या प्रकाशित झालेलं आहे, परंतु ते ऑफसेटमध्ये त्याच्यावरती थोडंसं काम सुरू आहे. येणाऱ्या 10 दिवसामध्ये ते पूर्ण होईल आणि त्यानंतर त्याचे सर्व जे डिटेल्स आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जितकेही कृषी विद्यापीठे त्या ठिकाणी भूशास्त्राविषयी, तर त्या माध्यमातून त्या ठिकाणच्या प्रत्येक नोटीस बोर्डवरती यासंबंधी माहिती ही उपलब्ध झालेली असेल. त्याच पद्धतीनं माझ्याशी डिरेक्टली माझा जो मेल ID आहे akash777@gmail.com यावरतीही तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला ते तुमच्या पोस्टल ॲड्रेसवरती पुस्तक पोस्ट करून मिळेल. तरी की मला एक विचारायचं होतं की जसं आता प्रकाशन सोहळा खूप मोठ्या याच्यावरती येऊन पोहोचेल आणि राहिली गोष्ट असं म्हणायचं की एक मिनिट पॉज करा की सर, आपल्या या कठोर चांगल्या या परिश्रमाला अजून गती प्राप्त व्हावी. आपल्या युवा राज्यामध्ये नमस्कार, मी अजय कुमार गाडेकर.